महापालिका झाल्यानंतर मला असं वाटते की नगरसेवकांचं सगळं नुकसानच आहे. एस्टिमेट वगैरे सुद्धा मंजुरी न करणं हे जे त्यांचं चाललेलं आहे कारभार, ह्याच्यावर रोष होऊन हे गट तड पडण्याचं सगळं कारण म्हणजे ही सगळे इचलकरंजीचे आयुक्त आहेत. आणि माझ्या ह्याला कोण विरोध जर केला तर सगळ्यांचे पदं घालवायला मी, माझ्याकडं सगळं निर्णय आहे, मी सगळ्यांची पदं घालू शकतो. जर गट तट नसला, आवडे हाळुंकर गट एकच आहे असं आपण सगळीजण म्हणतोय, मग काय चार्ज देत नाहीत? म्हणजे आम्हाला काय आमचा उपमहापौर विश्वास नाही? आमचा उपमहापौर सुद्धा एक वकील आहे. इचलकरंजीमधले जे आपले आमदार साहेब आहेत त्यासाठी तुम्ही मार्गदर्शन करायला या. सारखं जर इंटरफेअर करत असतील तर कुठलंही काम व्यवस्थितरित्या होणार नाही. मुख्यमंत्री साहेबांच्याकडनं जास्तीत जास्त जेवढा निधी आणता येईल आणि त्याचा योग्य उपयोग व्हायला काय, इचलकरंजीत विकास व्हायला काय, रस्ते चांगले व्हायलेत काय, ह्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे असं माझं मत आहे. पाण्याचा महत्त्वाचा प्रश्न हा कोण चर्चेतच करत नाही. निवडणूक आली तेवढं 2 महिने बोलायचं, लोकांची दिशाभूल होते, मतं टाकतात सगळीजण आणि नंतर कुठलाही प्रश्न घेत नाही. आमदार असू दे, खासदार असू दे, मी सगळ्यांनाच बोलणार.